40 वर्ष संघर्ष करून झाल्यानंतर जुनी मिलच्या वारसांना हक्काची घरे देण्याची वेळ आलेली असताना काही अल्पसंतुष्ट लोकांमुळे अडथळे निर्माण होत आहेत. तरी देखील सर्वसामान्य गोरगरीब जुनी मिल कामगारांच्या वारसांना हक्काची घरे देण्यास मी कटिबद्ध आहे. जुनी मिल बेकार कामगार कल्याण संघटनेच्या वतीने कामगारांच्या वारसांना पुढील काही दिवसात घरे देण्यास सुरुवात करणार आहे. शिवाय ज्यांना घरे नको आहेत अशा वारसदारांनी माझ्याशी संपर्क साधा. अशा वारसांना व्याजासह थकीत रक्कम आम्ही देण्यास कटिबद्ध आहोत असे म्हणत कामगार नेते कुमार करजगी यांनी आवाहन केले आहे. जुनी मिल बेकार कामगार वारसदार कल्याणकारी संस्था स्थापन केली. त्या संस्थेचे एक कार्यकारी मंडळ आहे. आणि एक विनंती केली आहे आणि आज तुमच्या साक्षीने सांगतो यांना, या सर्वांना, ज्या लोकांनी मनपा सत्याग्रह केलेला आहे त्या लोकांना माझ्यावर राहिल्या जुनी मिलच्या जागा त्यांना मोफत घरदर्शन द्यायचं आहे. ते काम तुम्ही करायचं आहे. तिने मला वचन दिलं, संस्था स्थापन केली आणि मी सर्व कामाला लागलो. आणि आज तुम्ही पत्रकार आहात, मी तुम्हाला बी एक प्रमाणे विनंती करतोय. माझे रंगाण्णा वैद्य, विहार तात्या, गळसाची यांच्या बघून लोकांनी पैसे भरले होते. तुम्ही ज्यांनी पैसे भरले त्यांना सांगे 1 महिन्यामध्ये ज्या किमतीमध्ये कोर्टातून जागा आलेली आहे त्याच किमतीत मी तुमच्या साक्षीने द्यायला तयार आहे. हा वाद करून मला माझ्या जीवनातल्या शेवटला जाताना मला काय घेऊन जायचं नाही. मी जे वचन दिलं, एका 4थी शिकलेल्या माणसाला अमेरिकन डॉक्टरेट देते, ह्याच्यापेक्षा मोठा बहुमान जीवनात तुमचं होऊ शकत नाही. पण जे माझे विरोधक आहेत त्यांना विनंती करतोय, तुम्ही या, तुमच्या जागा घ्या. मग मला वाटतं विरोध करा, मी लय खंबीर विरोध करणारा. सांगत मी महाराष्ट्र केंद्र सरकारच्या आधीवर केसेस दाखवून त्याचे रिझर्व्ह फंड पैसे वाटप केले. मी संघर्षाला घाबरत नाही, आयुष्यात कधी चुकीचं काम करणार नाही, कुणाला घाबरत नाही. श्रीकृष्णांनी गीतेला जन्म दिलेला आहे आणि गीतेत सांगितलेलं आहे, अन्याय करणारा हा पापी असतो आणि अन्याय सहन करणारा महापापी असतो. मी काही माफ होणार नाही. पण मी तुम्हाला जागा का घेऊन म्हणतोय, तुम्ही 30 रुपये भरलेले 30,000 तुम्हाला 30 लाखाची जागा देतोय. तुमच्याकडे म्हणून देत नाही. या प्रतिष्ठित मंडळीने माझ्यावर विश्वास टाकला होता, तो विश्वास कायम दृढ राहण्यासाठी मला जाताना त्यांना विश्वास माझा पूर्ण करायचा आहे. ते वचन पूर्ण करण्यासाठी मी आज तुम्हाला पत्रात बोलवलोय. मी तुम्हाला विनंती करतोय. तसं तुम्ही अनेक खोट्या बातम्या येतात, पण तुम्ही सर्वांनी म्हणून जे जागेसाठी तुमच्याजवळ आहेत त्यांना म्हणू, आम्ही साक्षी देतो. तुम्ही डिबेट करा. तुमच्या समोर मी तो ठेवताना त्यांचा वकील, त्यांचा आर्किटेक्चर, त्यांचा इंजिनियर ज्या किमतीत मग 20 रुपये देऊ, 30 रुपये देऊ, किती तेवढ्या किमती तुम्हाला जागा दिली. अजून का पाहिजे? का तर मी आता माझी सर्व जागा जर मोफत द्यायचं ठरवलं आहे. मला कुठला लोभ नाही. म्हणून आज ही पत्र पैसे एवढ्या घेतली की मी काय वकील मंडळासोबत बोलवतोय, काय वकील मंडळ टीम आणि तुम्ही सर्व पत्रकार, तुम्ही आता नवीन पत्रकार आहात. पण 88 साली जे सर्व पत्रकार होते तुमच्या पत्राने मला फार मदत केलेली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात मी काम करू शकलो. आणि आज तुम्हाला सांगतो, नुसतं जुनी मिलचं काम नाही तर माझ्या कामामुळं लक्ष्मीकृष्ण मिलचं काम टटलं होतं. त्या लक्ष्मीकृष्ण कामगारांचा श्वासा तटला होता. त्यांचे 22 कोटी रुपये त्यांना त्यांचे वाटप करून दिले. आणि एवढंच नाही तर त्या मिलचा शरद मला 2 वर्ष मालक केला. मी 4,662 लोकांना पेन्शन चालू करून दिली. एका कामगार पत्रावर काम केलं. माझ्या जीवनात मला भरपूर काही मिळालेलं आहे. आता मला फक्त गरीब लोकांचा आशीर्वाद आणि ज्यांचे काय राहिले त्यांच्या जागा त्यांच्या पत्र टाकलं की मी माझ्या डॉक्टरांना, डॉक्टर वसांकरांना, ह्यांना जे दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे. यावेळी जुनी बेकार कामगार कल्याण संघटनेचे अध्यक्ष विद्यमाने मनोज लोंढे, अमोल रणशिंगारे, सिद्धाराम ढोबळे, चंद्रकांत निंगफोडे, तुकाराम मस्के आदी उपस्थित होते.